तन्मय, हा आहे. 2 मिनिट हा. ओके. आहेत सगळे जागे, काय झोपलेले आहेत? बेडवर नाही आहेत ना? बसलाय ना नाही नाही. उठून? ओके. होय. हो सर. हो सर. चालेल, चला. तर आपण काय करणार आहोत आणि प्रूव्ह करायचे काहीतरी आपल्याला दिलेले आहेत बघा. प्रॅक्टिस सेट बहुतेक ह्याच्यामध्ये 6 मध्ये ते आपण बघणार आहोत. त्या दिवसचं पण आपण बघणार आहोत. एक राहिलेलं ना ते हिने पण पाठवलंय, चव्हाण चैतन्याने. त्या मेथडने पण चालेल. माझी मेथड थोडीशी लेंथी वाटते, त्यामुळे ती पण आपण लास्टला बघूया. ओके. तर इथे मी काय पहिला आपण बघूया. माझं हे कुठे गेलं मार्कर? हॅलो, आवाज येतोय माझा? हो हॅलो. सर. हो सर. ओके ओके. बहुतेक नेटचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर सेक थिटा मी असं लिहू शकतो, 1/cos थिटा. आवाज येऊ दे. हो. हॅलो. हॅलो, आवाज येतो माझा? हो सर, आता येतोय. ओके ओके, चालेल. तर 1/cos थिटा लिहू शकतो बघा, सेक थिटा म्हणजे. आणि 1 - sin थिटा सेक थिटा, हे पण मी तसंच करतो बघा. तर 1/cos थिटा 1 - sin थिटा. ओके. आणि हे पण मी काय करतोय सांगा, ते तसंच ठेवलं तरी चालेल, आपण तसंच ठेवूया. ओके. सेक थिटा प्लस टेन थिटा. हे मी आतमध्ये घेतलं तर काय झालं सांगा, 1/cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा झालं. ओके. ओके, सगळ्यांना समजलं हे? हो. हो सर. हो सर. ओके. 1/cos थिटा म्हणजे काय? सेक थिटा. थिटा. ओके. आणि साइन अपॉन टेन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन काय? थिटा. टॅन थिटा. ओके. सेक थिटा प्लस टेन थिटा. हे आपण कसं लिहू शकतो? सेक थिटा मायनस टेन थिटा, सेक थिटा प्लस टेन थिटा, म्हणजे कसं लिहू शकतो? काय वापरणार इथे? असं होईल ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजे काय असतं सांगा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं, बरोबर आहे ना? मग आपण काय करू शकतो सांगा? सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा म्हणजे किती असतं? तुम्हाला हे माहित आहे बघा, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, हे माहित आहे तुम्हाला. ओके. आता टेन स्क्वेअर थिटा मी त्या बाजूला घेतलं तर काय होणार सांगा? 1 इज इक्वल टू सॉरी सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा. याचा आन्सर किती आहे ना? 1. झालं. आपल्याला काय पाहिजे बघा, तेच पाहिजे आपल्याला इथे बघा. झालं प्रूफ. समजलं? सगळ्यांना समजलं? होय सर. कुणाला समजलं नाही असं आहे?
एकदम 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 सिंपल आहे बघा. हा, फक्त मी काय केलं सांगा, सेक थिटाचं 1 कॉस थिटा केलं. त्याच्यावरनं पुढचं मला इझिली शोल्डर हे फक्त माहित असायला पाहिजे तुम्हाला, ए प्लस बी ए मायनस बी काय असतं ते पटकन लक्षात यायला पाहिजे. ओके. हा, कुणाला काय विचारायचं याच्यामध्ये? हॅलो, नाही सर. कुणाला? नाही. ओके नाही सर. ओके. आता आपण दुसरं घेऊया बघा, सेक थिटा प्लस टेन थिटा. हा, हे पण मी काय करतो सांगा, सेक थिटा आहे ते आपण काय करूया, 1 कॉस थिटा करूया. 1 दुसरा नंबर, 1 कॉस थिटा. ओके. टेन थिटा म्हणजे काय होणार? साइन Sin थीटा theta अपॉन upon कॉस थीटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. आणि याच्यामध्ये काय मिळतं, 1 मायनस साइन थिटा. ओके. आता कॉस थिटा आहे ना, कॉमन आहे दोघांमध्ये, डिनॉमिनेटर मी बाहेर काढतो. मला काय मिळालं सांगा, 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. बरोबर. 1 कॉस थिटा मी तसंच ठेवतो. 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा म्हणजे आपण कसं लिहू शकतो, 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थीटा. प्लस साइन स्क्वेअर थिटा. आता आपण बघितलं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय येतं, काय येतं, मायनस साइन स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं. त्यामुळे 1 स्क्वेअर मायनस काय येणार आहे, साइन स्क्वेअर थिटा येणार. बरोबर. ओके, होय. समजलं? हा. ओके. आता मी काय लिहू शकतो सांगा, 1 कॉस थिटा. ओके, सांगणार मला. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं? हॅलो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं? हे काय असतं सांगा, याची व्हॅल्यू किती असते? 1 1 असतं. मग 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय होणार आहे, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1. काय होणार आहे, 1 नाही होणार, कॉस स्क्वेअर थिटा होणार की रे. हे बघ ना, हे साइन स्क्वेअर थिटा या बाजूला घेतलं तर मायनस होणार ना, मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे इकडे घेतलं तर लक्षात आहे. त्यामुळे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. त्याच्यातला एक समजा कॉस गेला तर आपल्याला आन्सर काय मिळतं, कॉस थिटा मिळतं. आणि जे आपल्याला पाहिजे होतं बघा. समजलं काय, परत एक्सप्लेन करायला पाहिजे? समजलं हो. ना? सर परत एकदा एक्सप्लेन करा ना. इथे बघा, सेक थिटा म्हणजे आपण कसं लिहू शकतो सांगा, कसं लिहू शकतो, 1 कॉस थिटा. बरोबर आहे. टेन थिटा मी कसं लिहू शकतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. हा, ते बाकीचं मी काही चेंज करत नाही, ते साइन मध्येच आहे. ओके. आता इथे जर बघितलं, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग मी बाहेर काढू शकतो कॉमन. ओके. राहिलं काय माझ्याकडे, 1 प्लस साइन थिटा राहिलं इंटू 1 मायनस साइन थिटा. ओके. एवढं समजलं, एवढं समजलं का? हो सर. आता मला सांगा, 1 कॉस थिटा हे मी तसंच लिहितो. इथे आपण काय वापरतो सांगा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे काय होणार सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग मी काय लिहिणार, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1च येतो, साइन स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहित आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता मला जर कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे तर मला काय मिळणार सांगा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्यामुळे मी या टर्म बद्दल काय लिहू शकतो सांगा, इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा आणि खाली आपल्याकडे कॉस थिटा आहे. त्यामुळे कॉस एक थिटा गेला, राहिलं काय सांगा, कॉस थिटा राहिलं. समजलं भुवन, समजलं का? हो सर. सगळ्यांना? होय. ओके. तर आपण काय करूया, नेक्स्ट घेऊया. हे तर एकदम एकदम इझी आहे बघा. ओके. सेक स्क्वेअर थिटा मी कसं लिहू शकतो सांगा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थिटा. ओके. प्लस कोसेक स्क्वेअर थिटा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. स्क्वेअर थिटा. ओके. आता दोघांचे काय करूया आपण, डिनॉमिनेटर सेम करूया. ह्याचा डिनॉमिनेटर सेम करायला आलं तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल याला, कॉस स्क्वेअर थीटा. याला
कशाने मल्टिप्लाय करावं लागेल दोघांची साइन स्क्वेअर थीटा. स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअर थिटा. आता वर मला काय मिळतं सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मिळतं आणि डिवायडेड बाय काय मिळतं सांगा कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. वरच्याचा आन्सर काय येतं साइन स्क्वेअर थिटा 1. 1 येणार. ओके आणि खाली आपल्याला काय मिळतं सांगा कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थीटा. 1 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं कोसेक. सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला काय पाहिजे ते मिळालं एकदम एकदम सिंपल होतं बघा जे पाहिजे ते आपल्याला मिळालं बघा सेम होतं. समजलं हे सगळ्यांना हो सर. मला समजलं नाही असं कोण आहे समजलं सर. ओके नेक्स्ट बघूया कॉट स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचंय. कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक लक्षात आहे का बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा सॉरी कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं कोसेक स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थिटा. ओके आणि 1 आपल्याला काय लागणार आणि लागणार ओके 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं सेक स्क्वेअर थीटा. ओके तर मी काय करतो बघा कॉट स्क्वेअर थिटा आता हे कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे मला तर मला कशी मिळणार सांगा कॉट स्क्वेअर थिटा 2 मिनिट हॅलो तर कॉट स्क्वेअर थिटा मला कसं मिळणार याच्यावरनं सांगा ना मला Cosec square 1. हा Cosec theta minus 1. कॉसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ओके आणि टेन स्क्वेअर थिटा मला कसं मिळणार सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. Minus 1. स्क्वेअर थिटा मायनस 1 एवढं समजलं सगळ्यांना. हो. आता आपण काय करूया सांगा कॉट स्क्वेअर थिटा बद्दल मी हे लिहितो बघा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 लिहितो. ओके आणि त्याच्या पुढे आपल्याला मायनस आहे बघा मायनस काढून टेन स्क्वेअर थिटा पाहिजे. टेन स्क्वेअर थिटा काय आहे बोला पटकन बोला सेक स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा थीटा. मायनस 1. मायनस 1 ओके आता मी काय करतो बाहेर घेतो ते कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 याची व्हॅल्यू पुढची सांगा मला सांगत चला मला ब्रॅकेट काढून टाकायचंय काय येणार पटपट बोला सेक स्क्वेअर थिटा प्लस 1. मायनस काय प्लस येणार मायनस सेक काय प्लस सेक स्क्वेअर थिटा Minus Plus. sec square मायनस theta. सेक स्क्वेअर थिटा पुढे प्लस काय मायनस 1 प्लस प्लस 1. याच्यातलं जर बघितलं प्लस आणि मायनस गेले लक्षात आहे आणि आपल्याला पाहिजे ते मिळालंय का मिळालंय बघा हे पण इझी आहे बघा. समजलं सगळ्यांना समजलं का हो सर. हो सर. आहे कोण समजलं नाही असं कोण आहे का हे फक्त लक्षात घ्या हे तुम्हाला पाहिजे माहिती हे दोन माहित पाहिजे त्याच्यावरून आपण हे काढलेलं आहे. ओके चालेल चला नेक्स्ट बघूया मग नेक्स्ट कुठलं आपलं हे आहे 5वं. ओके तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मी काय करतो सांगा टेन स्क्वेअर थिटा मी बाहेर काढलं तर आतमध्ये काय लागणार बोला हा बघा हे बघायचंय आपल्याला आतमध्ये काय राहणार टेन स्क्वेअर थिटा मी बाहेर काढलं तर काय राहणार आतमध्ये Tan square theta. tan cube theta plus cube. tan theta. 10 स्क्वेअर टेन क्यूब राहणार मी बाहेर 2 काढलं 10 हा स्क्वेअर 10 काढलं स्क्वेअर 10 ना स्क्वेअर. प्लस किती राहणार 10 स्क्वेअर 1. प्लस 10 स्क्वेअर नाही 1. 1 1 1 1. राहणार. ओके मग 10 स्क्वेअर थिटा मी तसंच लिहितो आणि इथे आपल्याला काय मिळणार 10 स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजे काय मिळणार आपल्याला Sec सेक square स्क्वेअर theta. थिटा. सेक स्क्वेअर थिटा. ओके आता मला सांगा
टेन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा मध्ये लिहायचं आहे. काय लिहू मी? आत्ता आपण बघितलं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा -1. ओके. इंटू सेक स्क्वेअर थिटा. हा, सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे किती होणार? सेक 4 थिटा. कोस स्क्वेअर थिटा. ओके. आणि सेक स्क्वेअर थिटा -1 मल्टिप्लाय बाय -1 किती होणार? theta हा, minus sec square theta. सेक स्क्वेअर थिटा पाहिजे ते मिळालं बघा. कठीण काय आहे त्याच्यामध्ये? कठीण काय आहे का? फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे 1 + टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. टेन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माहित काढता यायला पाहिजे त्याच्या प्रकारे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो सर. सर कोणाला समजलं नाही असं कोण आहे? कोण आहे का समजला नाही असा? ओके. पुढचं बघूया. पुढचं आपण कुठलं घेतोय? हे घेतोय. क्लिअर? हे आपल्याला तर एकदम सिंपल होणार. काय करावं लागेल सांगा? डिनॉमिनेटर सेम करा. डिनॉमिनेटर सेम करा म्हणजे काय करणार मी सांगा, पटकन बोला. मल्टिप्लाय बाय कॉन्जुगेट. कसं लिहू सांगा? 1 अपॉन सॉरी काय लिहिलं मी? 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय बाय काय करू? 1 + sin theta. 1 + sin थिटा. ओके. इंटू 1 + sin थिटा वर पण येणार आहे. ओके. मध्ये काय प्लस आहे. ओके. याला काय करावं लागेल मला? 1 - sin theta. 1 - sin थिटा इंटू 1 - sin थिटा. सर Okay. 1 मायनस sin थिटा प्लस हा सॉरी नंतर मी घातलं चालेल पण. हा, इथे समजा मायनस पाहिजे, इथे प्लस पाहिजे. ओके. वर आपल्याला काय पाहिजे? सॉरी चुकलं माझं. इथे बरोबर होतं की रे माझं शहाणे? बरोबर काय होतं की? बोलता हे 1 - 1 + sin थिटा इथे 1 + sin थिटा आहे इकडे. हा. बरोबर ना? बरोबर की नाही? होय हो. होय. हा, 2 मिनिट. ओके सॉरी. चला परत एकदा मी लिहितो. ओके. मी पहिल्यांदा जे आहे ते लिहितो, कन्फ्युज व्हायला नको. 1 - sin थिटा सॉरी sin थिटा प्लस 1 अपॉन 1 + sin थिटा. ओके. तन्मय माझं बरोबर होतं लिहिलेलं. इंटू काय करणार मी? 1 + sin थिटा 1 + sin थिटा मल्टिप्लाय बाय 1 + sin थिटा. इथे काय करणार मी? मल्टिप्लाय बाय 1 - sin थिटा इंटू 1 काय होतंय? 1 - sin थिटा. ओके. आता वर काय मिळणार मला सांगा? 1 + sin थिटा प्लस काय मिळणार? 1 मायनस sin थिटा. 1 - sin थिटा. आणि खाली काय मिळणार मला? पटपट बोला. 1 मायनस sin थिटा 1 - sin square theta. आणि इकडे sin पण स्क्वेअर थिटा मिळणार. हे काय झालं सांग? हा. a मायनस बी a प्लस बी. तेच परत Plus आपण B. वापरतो इकडे. a² - b² 1 sin स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. याच्यातलं जर बघितलं तर हे गेलं. किती राहिलं आपलं? 2 राहिलं. खाली खाली काय ना? खाली काय ना? 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय? cos square theta. पाच बोला की. म्हणजेच काय लिहिणार आपण? 2 काय लिहिणार? 1 अपॉन cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं? सेक स्क्वेअर थिटा. थिटा. जे पाहिजे ते मिळालं आपल्याला. मिळालंय? हो समजलं सगळ्यांना? हो. सर एकदा परत एक्सप्लेन करा ना सेकंड स्टेप पासून. ओके. इथे आपला प्रॉब्लेम काय बघ? 1 sin थिटा. मी सेम आधी पहिल्यांदा लिहितो. आपण नेक्स्ट स्टेपला दुसरी स्टेप करूया. मला काय करायचंय? डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. मग मी काय करणार? याला 1 + sin थिटाने मल्टिप्लाय करणार आणि त्याला मी काय करणार आहे सांगा? 1 मायनस 2 मिनिट ना, माझा मोबाईलचं चार्ज हे झालंय 2 मिनिट. ओके.
तर ह्याला मी काय करणार सांगा, 1 मायनस साइन थिटाने 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय करणार आणि याला 1 मायनस साइन थिटा, जेणेकरून दोघांची डिनॉमिनेटर सेट आहेत ते सेम होणार. इथे मी 1 मायनस साइन थिटा हे ब्रॅकेटमध्ये लिहा बघा, इंटू 1 प्लस साइन थिटा. जर आपण डिनॉमिनेटरला 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर याला पण 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय करायला पाहिजे. प्लस 1 अपॉन साइन थिटा आहे, 1 प्लस साइन थिटा. याला मी काय करणार, मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन थिटा करणार. म्हणून याला पण काय करावं लागेल, 1 मायनस साइन थिटा. समजलं एवढं पवार? हो हो ओके. आता काय होते सांग, हे वर जर आपण टर्म बघितले तर 1 प्लस साइन थिटा प्लस हे ऍड करतो त्याच्यामध्ये 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा. ओके, समजलं एवढं? हो पवार. आता इथे बघ ए मायनस बी आणि ए प्लस बी आहे, म्हणजे काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. इथे हे दोन्ही काय होते, जात आहे, तेव्हा आपल्याला 2 मिळतंय आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. हा समजलं सर. क्लिअर? हो हो आणि कोणाला समजलं नाही सर? सगळ्यांना समजलं? ओके, तर पुढचा बघूया. समजा हे मी वेगळ्या प्रकारे लिहू शकतो काय, मला सांगा. मी असं लिहिलं तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? पहिल्यांदा मला एक सांगा, हे तुम्हाला माहित आहे का? कुठलं सांगा, ए मायनस बी रेज टू क्यूब माहित आहे सगळ्यांना? हे माहित आहे, याचं सांग मला. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब काय येतं? 9वीत आहे त्यांना पण लक्षात असेल, त्यांचं यंदाच झालेलं आहे. सांगा मला. ए क्यूब प्लस 3a ए क्यूब मायनस 3ab ए क्यूब मायनस बी क्यूब लिहिलं का नंतर तू सांगणार. ओके, मायनस 3ab पुढे पुढे काय आठवत नाही सर. आठवत नाही, कोणालाच आठवत नाही. 9वीच्या आणि मुलांना हे माहिती आहे. स्क्वेअर बी. हा, ए मायनस बी माहित आहे का नाही? हॅलो, हे एक माहित असायला पाहिजे आणि दुसरं तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे, ए क्यूब मायनस बी क्यूब काय असतं. पटकन बोला. ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर, बोला की रे. ए बी प्लस बी स्क्वेअर, हे दोन्ही पार्ट पाहिजेत बघा. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब. लक्षात आहे? हे जर पार्ट असेल तर हे आपल्याला इझिली सोडवता येईल बघा. तर तुम्हाला माहित आहे की 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं, सेक स्क्वेअर थिटा. एक्स स्क्वेअर थिटा. हे मी असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? हो बरोबर आहे. बरोबर आहे का? ओके, आता मी काय करतो, दोघांचा क्यूब करतो, दोघांचा काय करतो, क्यूब करतो. एवढं समजलं नक्की सगळ्यांना? होय सर. ओके, आता मला सांगा, हे वापरा आणि मला सांगत चला. इथे काय सांगा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब काय लिहू सांगा, पटपट सांगा. बोला की रे, पटपट बोला. झोपेत आहात? नाही, सेक्स नाही, क्यूब हे आपला ए आहे, हे आपला बी आहे. आता तरी सांगा, पटपट सांगा. सेक क्यूब थिटा. सेक क्यूब थिटा. बापरे, काय असं आहे ना? हे किती आहे, 2 आहे की ग? हा तेच वाटत होत. बरोबर. पुढे होय होय. पुढे tan 6 theta 10⁶ थिटा. ओके, पुढे वरचं बघा ना, वर -3
-3 साइन स्क्वेअर थिटा साइन आणि- स्क्वेअर थिटा नाहीच आहे तिथे. सॉरी Sin सिक्स theta, स्क्वेअर थिटा sec theta सिक्स स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा into इंटू 10 स्क्वेअर थिटा ब्रॅकेट sec square theta minus tan square theta. स्क्वेअर थिटा मायनस 10 स्क्वेअर थिटा. ओके, एवढं सगळ्यांना समजलं? हो. एवढं सगळ्यांना समजलं? कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. नाही. ओके, मग मी पुढची स्टेप लिहितो बघा. सेक्स रेज टू 6 थिटा मायनस 10 रेज टू 6 थिटा. ओके, मला एक सांगा याची व्हॅल्यू किती असणार आहे? याची व्हॅल्यू किती असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर आहे. मग मी असं लिहितो बघा. सेक्स स्क्वेअर थिटा इंटू 10 स्क्वेअर थिटा. ओके, हा, आणि इथे आपली काय असणार सांगा? इथे पुढे 1 स्क्वेअर आहे, हा इथे 1 आहे. ओके, याची व्हॅल्यू 1 असणार आहे, बरोबर आहे. आता मी काय करतो? सेक्स रेज टू 6 थिटा एक्स आहे, हा तिथे मी चुकून थिटा घेतलाय. थिटा नाही आहे, एक्स आहे. थिटा इज इक्वल टू, हे मायनस आहे, त्या बाजूला गेल्यावर काय होणार? Plus प्लस होणार. इंटू 10 स्क्वेअर थिटा. आपल्याला पाहिजे ते मिळालं काय बघा? मिळालं? हॅलो हो, हॅलो, आवाज येतो? मिळालं सर. मिळालं. समजलं का नाही समजलं? फक्त तुम्हाला हे माहित असायला पाहिजे बघा. आणि आपल्याला हे माहित असेल, कुठलं सांगा? हे माहित असायला पाहिजे. त्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं. क्लिअर? क्लिअर का? हो, एक्सप्लेन sir. करायला पाहिजे. बोला की रे. समजलं. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? अरे हो, आवाजच sir. नाही, झोपेत. ओके ओके, परत एक्सप्लेन करायला पाहिजे? नको सर. नको. ओके, पुढचं बघूया. 10 थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मी काय करतो सांगा? ह्याला मल्टिप्लाय बाय सेक थिटा -1 करतो. सेक थिटा -1, कारण वर आपल्याला सेक थिटा -1 पाहिजे. ओके, म्हणजेच काय झालं सांगा? 10 थिटा इंटू सेक थिटा -1. खालच्याचा आन्सर किती येणार? खाली सिक्स किती स्क्वेअर येणार? थिटा 1 Sec square मायनस theta सिक्स स्क्वेअर minus थिटा 1. काय काय येणार? परत सांगा पवार, परत सांग काय ना? 1 मायनस सिक्स स्क्वेअर थिटा 1 मायनस सेक्स स्क्वेअर थिटा कसं आहे ना? हे आपलं ए आहे, हे पी आहे. हे ए आहे, हे Sec पी square आहे. theta, sec square theta थिटा minus -1 येणार. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर की ग. ओके हो सर. ओके, म्हणजे इथे आपल्याला पुढे काय मिळणार सांगा? 10 थिटा सेक्स थिटा -1. सेक्स स्क्वेअर थिटा -1 म्हणजे काय असतं? 10 square theta. 10 स्क्वेअर थिटा. ओके, याच्यातला एक गेला बघा. आपल्याला पाहिजे ते मिळालंय बघा. तेच पाहिजे ना? ओके, तेच पाहिजे. मिळालंय बघा आपल्याला. मिळालंय? हो. मिळालंय का बरोबर? हो सर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? समजलं नाही असं काय आहे का? सिंपल होतं. समजलंय सगळ्यांना? बोला की. हो सर. ओके, चला पुढचा बघूया. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, काय सांगितलेलं? ए क्यूब मायनस बी क्यूब. कोण सांगतं मला आता परत? मी सांगितलेलं मगाशी, कोणाच्या लक्षात आहे बघूया. हा, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, बी स्क्वेअर. तर मी काय करतो इथे बघा, आपल्याला काय दिलंय सांगा? 10 क्यूब थिटा -1 अपॉन 10 थिटा -1 दिलंय. ओके, हे मी असं लिहायचंय. मला सांगा बघे, मदत करा. हे ए क्यूब मायनस बी क्यूब झालं. बी क्यूब म्हणजे इथे 1 आहे आणि ए क्यूब म्हणजे 10 थिटा आहे. ए म्हणजे 10 थिटा आहे आणि बी म्हणजे 1 आहे. सांगा मला.
कसं लिहू? पटपट बोला. वन हा, tan theta minus 1 टेन थिटा मायनस 1. ओके, टेन थिटा मायनस 1. ओके, पुढे and tan square theta टेन स्क्वेअर थिटा plus tan theta टेन थिटा plus 1 प्लस 1 कशाला? बिस्कर. ओके ओके ओके, प्लस 1. ओके, खाली आपलं तसं आहे तेच लिहितो मी. ओके, आता बघा हे आणि हे जाऊ शकतं. आता मला सांगा, टेन स्क्वेअर थिटा प्लस 1 काय असतं? सेक्स स्क्वेअर थिटा. सिक्स स्क्वेअर थिटा. प्लस टेन थिटा, जे आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे बघा. एका 2 स्टेप मध्ये मिळालंय बघा आपल्याला. समजलं? फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे, हे माहित असायला पाहिजे. क्लिअर? हो सर. क्लिअर काय? ओके, कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नाही. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही समजलं असं कोण आहे? ओके, समजलं आपण सर. काय करूया, नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट घेऊया आपण. साइन थीटा माइनस कॉस थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय साइन थीटा प्लस कॉस थीटा माइनस 1. त्याला मी सगळ्यांना काय करतो सांगा, कॉस थीटाने डिवाइड करतो. कॉस थीटाने मी काय करतो, त्याला डिवाइड करतो. ओके, सगळ्यांना मी कॉस थीटाने डिवाइड केलं. काय मिळणार सांगा मला? साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय? tan theta. टेन थीटा. ओके, कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा म्हणजे काय होणार? 1. 1 1 प्लस कॉस थीटा म्हणजे काय होणार? sec. sec theta 1 अपॉन, सॉरी, 1 अपॉन कॉस थीटा. ओके, 1 खाली काय मिळणार सांगा मला? खाली साइन थीटा अपॉन कॉस थीटा. tan theta प्लस 1. साइन plus थीटा 1 आणि minus sec theta. मायनस 6. एवढं परफेक्ट समजलं सगळ्यांना? एवढं समजलं का? हो सर. होय सर. आवाज नाही आहे. ओके, सेक थीटा मी समजा असं लिहिलं, टेन थीटा 1 1 1. ओके, सेक स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. 1 म्हणजे लिहू शकतो का लिहू शकत नाही? सगळ्यांना माहित आहे हे? 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा सर तुम्ही इक्वल काय असतं? tan theta लिहिलं, tan square theta येईल ना? काय असतं? हा, तुम्ही tan theta कुठलं? हा, लिहिलं इथे ना, ना का ओके. tan square theta? इथे काय असतं? 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा म्हणजे काय असतं? सेक स्क्वेअर थिटा. कुठे टेन स्क्वेअर थीटा? 1 काय असतं? सेक स्क्वेअर थीटा. Therefore 1 is equal to sec square theta tan square theta. बरोबर आहे? हा, 1 ची व्हॅल्यू किती असते? थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा. म्हणजे मी काय लिहिले इथे बघा, सेक स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा लिहिलं आणि मायनस सेक थीटा लिहिलं. एवढं समजलं सगळ्यांना? हॅलो, सर ही स्टेप परत एकदा समजवा मला. एवढं समजलं का? काय नाही समजलं याच्यातलं काय? नाही सर, परत एकदा एक्सप्लेन करायचे. हॅलो पवार, सर ही स्टेप सर. परत कुठली एकदा ही एक्सप्लेन स्टेप? करा ना. ही स्टेप ही म्हणतो. ओके, ती ओके. अपॉन होती. आपण काय करूया, परतच लिहूया सगळं. हा. नाही, परत सांगतो मी, परत सांगतो इथे बघा. साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1
ओके, आणि खाली आपल्याला समजा आहे साइन थिटा प्लस 1. याला मी काय सगळ्यांना जर कॉस थिटाने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू नाही चेंज होणार. इथे पण काय करतो, कॉस थिटाने डिवाइड करतो. ओके, एवढं परफेक्ट समजलं सगळ्यांना? हो. समजलं एवढं? आवाज बोले पटपट. इज इक्वल टू काय होणार? हो, सर. -1 प्लस सेक थिटा. डिवायडेड बाय tan थिटा प्लस 1 प्लस सेक थिटा. ओके, पण हा 1 म्हणजे मी कसा लिहू शकतो सांगा? मी तुम्हाला दाखवले बघा. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा सर इक्वल टू काय ते सांगा? सेक स्क्वेअर थिटा. म्हणून काय दिला? 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. ओके, हा बोल. सर ते बोल ना. तन्मय बोल. डिनॉमिनेटरला ना डिनॉमिनेटरला ते मायनस तन्मय. ओके, डिनॉमिनेटरला मायनस आहे ना, ते सेक्स म्हणजे 1 प्लस 1 हा. मायनस सेक हा. थिटा यायला पाहिजे ना. हॅलो 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 मायनस आहे बरोबर. इथे मायनस आहे बरोबर. इथे मायनस आहे बरोबर. हा बरोबर लिहिलं मी ते. हा इथे मायनस आहे ना. थिटा -1 प्लस सेक थिटा डिवायडेड बाय tan थिटा प्लस बद्दल मी 1 बद्दल मी काय लिहिणार सांगा? सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा आणि मायनस सेक थिटा. ओके, आवाज येतोय माझा? हो येतोय. हॅलो, येतोय सर. आवाज येतोय? हो होय सर. येतोय हो, सर. सर. चालेल. तर वरचं मी तसंच ठेवतो का? ओके, वरचं मी काय करतो तसंच ठेवतो आणि हे मी काय करतो सांगा? tan थिटा -1 प्लस सेक थिटा आणि हे लिहिताना मी कसं लिहितो बघा? tan थिटा हे आपलं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. त्यामुळे मी असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम होणार बघा? सेक थिटा प्लस tan थिटा इंटू सेक थिटा मायनस tan थिटा. काय प्रॉब्लेम होणार? हॅलो, नाही नाही सर. चालेल. तन्मय आवाज येत नाही माझा. प्रॉब्लेम आहे? येतो ना? येतोय आवाज ओके, सर. कारण काय केलं बघा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय व्हायला सांगा? ए प्लस बी आणि ए मायनस बी. समजलं एवढं? समजलं एवढं? हो. हॅलो, हो सर. हो सर. ओके. समजलं सर. वर पुढचं मी वर लिहितो बघा. ओके ओके. तर पुढचं मी काय करतो? वर लिहितो. इथे काय ना, वरचं आपलं तसंच सेम राहणार. tan थिटा -1 प्लस सेक थिटा. ओके, आता याच्यामध्ये मी वेगळ्या प्रकारे लिहितो म्हणजे तुम्हाला पटकन समजेल ते. पहिला टर्म मी असं घेतो. tan थिटा आहे ना, ते पाठीमागे घेतो मी. प्लस tan थिटा इंटू सेक थिटा मायनस tan थिटा प्लस काय सांगा? tan थिटा फर्स्टला होता ते मी लास्टला थोडंसं मागे घेतलं. सेक थिटा घेतला. म्हणजे हा जो होता tan थिटा तो मी इथे घेतला, याच्या अगोदर घेतला. ओके, आता मी परत काय लिहितो बघा? tan थिटा -1 प्लस सेक थिटा. आणि एक स्टेप मी वाढवतो समजण्यासाठी तुम्हाला. सेक थिटा प्लस tan थिटा. इथे पण लिहितो सेक थिटा मायनस थिटा. पण मला काय पाहिजे सांगा? सेक थिटा मायनस tan थिटा पाहिजे. इथे मी समजा मायनस लिहिलं तर आतमध्ये मला काय लिहावं लागणार? साइन मला चेंज करायची आहे. काय लिहावं लागेल? सेक थिटा आपल्याला मायनस मध्ये पाहिजे. मग पहिल्यांदा मी सेक थिटा घेतला मायनस tan थिटा.
समजतंय? तन्मय, पवार, समजते हो हॅलो सर. हो सर. हॅलो, आवाज येतो माझा? हो ओके. येतोय. हे समजलं, ही स्टेप समजली सगळ्यांना? हो सर. हा, सर. ही स्टेप हो समजली सर का? समजले. हो. ओके. हा, ती स्टेप समजली. मग पुढचं बघूया. इथे मी थोडंसं रफ करतो आणि हा, तर इथे मी काय केलं सांगा, साईन चेंज करण्यासाठी मला हे केलं म्हणजे मला काय करता येईल, कॉमन काढता येईल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं दोघांमध्ये, तर मी काय करू शकतो, टेन थिटा -1 प्लस सेक थिटा डिवायडेड बाय, ह्या दोघांमध्ये बघा, इथे आणि इथे सेक थिटा हे कॉमन आहे. सेक थिटा मायनस टेन थिटा इंटू काय होणार सांगा, हा एक टर्म आहे, सेक थिटा प्लस टेन थिटा, आणि काय राहणार सांगा, एक +1 राहणार, -1 सॉरी, काय राहणार, -1 राहणार. याच्यामध्ये दोघांमध्ये हे कॉमन काढलं बघा, हे कॉमन काढलं मी. याच्यामधलं हे कॉमन काढलं तर हे राहिलं, ते मी इथे लिहिलं, आणि याच्यामध्ये -1 राहिलं, त्यामुळे इथे -1 लिहिलं. आणि जर बघितलं तर हा टर्म आणि हा टर्म इक्वल आहे, हा टर्म आणि हा इक्वल आहे, त्यामुळे आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला मिळालंय. हॅलो हो सर. हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो, आवाज येतोय सर. हा, हॅलो. समजलं हे का नाही समजलं? समजलं. हा, समजलं का हो. हो सर समजलं. सगळ्यांना? बाकीच्यांचे आवाजच येत नाही. हो दोघा सर. तिघांचेच आवाज येतात. बाकीच्यांना समजलं की नाही समजलं? समजलं समजलं. सर. ओके, मग आपण पुढचं बघूया. झालं एवढं समजलंय? ओके, चला मग पुढचं बघूया. पुढचं बघूया का? होय सर. होय म्हणा की रे. हो होय. सर. ओके, तर मी रफ करतो. हा, पुढचं बघायच्या अगोदर काय करूया, तर कालचाच प्रॉब्लेम आपण बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर हे तुम्हाला माहित आहे का, थेरम ऑन इक्वल रेशो माहित आहे का तुम्हाला? सगळ्यांना माहित आहे? इथे बघा, थेरम ऑफ इक्वल रेशो मध्ये काय असतं सांगा, A/B लिहिलंय मी तिथे बघा, C/D असेल, तर आपण काय करू शकतो सांगा, A + C आणि B + D हे पण इक्वल असतं. हे सगळं काय असतं सांगा, इक्वल असतं. लक्षात आहे? यालाच काय म्हणतात, थेरम ऑन इक्वल रेशो. क्लिअर? हॅलो हो होय सर. सर. हॅलो, आवाज येऊ दे पटपट. सगळ्यांना माहित आहे? हो सर. सगळ्यांना माहित आहे? हो. माहित असेल तर आपण कालचा प्रॉब्लेम बघूया, त्या याने काढूया. कारण माझी जी होते आन्सर बरोबर येते, पण काय होते सांगा, लेंदी मेथड आहे. आपल्याला कालचा प्रॉब्लेम होता तो टेन थिटा अपॉन सेक थिटा -1 इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. काय प्रूव्ह करायचं होतं की टेन थिटा प्लस सेक थिटा +1 अपॉन सेक थिटा हे प्रूव्ह करायचं आहे. इथे मी लिहितो बघा, जागा मला थोडीशी पाहिजे म्हणून. काय प्रूव्ह करायचं आहे, टेन थिटा प्लस सेक थिटा +1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस, इथे असं लिहिलं तरी चालेल ना, टेन थिटा वगैरे, पण मी असं लिहिलं 1 + टेन थिटा, म्हणजे टेन थिटा प्लस सेक थिटा -1 लिहिलं तरी चालेल. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर म्हणलं आता मी काय करतो बघा, ह्या टर्मला सेक थिटा +1 ने मल्टिप्लाय करतो, सेक थिटा +1 ने मल्टिप्लाय करतो, सेक थिटा -1 मल्टिप्लाय बाय सेक थिटा +1. आपण जर बघितलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, टेन थिटा इंटू सेक थिटा, पण हे आपण हे करूया, आपण काय करूया, नाही चालेल असं, सेक थिटा +1. ओके, आणि इथे खाली काय मिळणार मला सांगा, सेक थिटा -1 आहे आणि +1 आहे, काय मिळणार, काय मिळणार? सेक स्क्वेअर सेक थिटा स्क्वेअर -1 थिटा पटकन सांगा की रे, काय? -1 सेक स्क्वेअर थिटा -1 -1, म्हणजेच मला काय मिळालं सांगा, इथे वर खालचं काय मिळालं मला, टेन स्क्वेअर थिटा मिळालं, बरोबर आहे? हा, हो सर. खालीच टेन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे की नाही?
मग होय, त्याच्यातला सर. मी तिथे लिहित नाही बघा, पण त्याच्यातला एक 10 गेला आपला. 10 गेला आपला, तर मला काय मिळालं सांगा? 6 थीटा प्लस 1 डिवायडेड बाय 10 थीटा. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला काय सांगा, 10 थीटा ऑफ थीटा मायनस 1 ची व्हॅल्यू एवढी येते. हा, हे काय झालं सांगा? ए अपॉन बी आणि सी अपॉन डी झालं. लक्षात आहे? ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी असतं, तेव्हा आपण काय करू शकतो सांगा? ए प्लस सी. ए प्लस सी म्हणजे काय म्हणा सांगा? 10 थीटा प्लस 6 थीटा प्लस 1 आणि बी अपॉन डी म्हणजे काय म्हणा सांगा? आपलं 6 थीटा मायनस 1 प्लस 10 थीटा. आणि हे पण असं लिहिलं तरी चालेल ना, हे स्टार्टिंगला घ्या पाहिजे तर 10 थीटा प्लस 6 थीटा मायनस 1 असं लिहिलं तरी चालेल. समजलं? तर ह्या मेथडने तुम्हाला इझिली तुम्ही फाइंड आउट काढू शकता याचा आन्सर. समजलं? हो तर सर. तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे थेरम ऑन इक्वल रेशियो. हे बहुतेक 8वीत किंवा 9वीत झालेलं आहे, थेरम ऑफ इक्वल रेशियो. झालंय ना? होय सर. हॅलो, हो. हो सर. हे कोणाला काय एक्सप्लेन करायला पाहिजे परत? काय समजलं? हे समजलं काय एक्सप्लेन समजलं, करायला सर. पाहिजे? समजलं. समजलं कळलं सर. ना? समजलं. ओके. तर इथे आपला ट्रिग्नोमेट्री संपला. तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम नाहीये, ते काय केलेलं आहे? काढून टाकलेलं आहे. त्यामुळे मी ते घेत नाहीये. त्यामुळे आपला 3 लेक्चर मध्ये बघा ट्रिग्नोमेट्री संपलेला आहे. मला वाटतं सगळ्यांचं परफेक्ट झालेलं असेल, कारण सगळे प्रॉब्लेम येतात ते 10वी मध्ये सगळे हेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे कठीण काय नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही प्रॅक्टिस करा, न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात आहे? आणि काय परत पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आणि वेगळे प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला पुस्तका व्यतिरिक्त, ते पण पाठवा ग्रुपवर, त्याचा मी आन्सर देईन. ओके. तर कोणाला काय डाऊट्स नसतील तर आपण इथे थांबूया. कोणाला काय विचारायचं आहे?